राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. काल 23 तारीख होती, आज 24 तारीख आहे. महाराष्ट्राचा महानिकाल हा काल जाहीर झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मेजॉरिटीनं एखाद्या पक्षाला बहुमत हे मिळालेलं आहे. महायुतीनं खूप सारी काही कामं केलेले आहेत. कोणत्या पॉईंट्समुळं, कोणत्या मुद्द्यांमुळं महायुतीला एवढा प्रचंड कौल मिळाला, महाराष्ट्राचं बहुमत मिळालं. एकनाथ शिंदे यांनी बंड केला, शिवसेना फोडली, अजित पवारांनी बंड केला, राष्ट्रवादी फोडली. ह्या सगळ्यानंतर एवढा प्रचंड सन्मान ह्या महायुतीच्या नेत्यांचा झाला, महायुतीला कौल मिळाला. याच्यावरती आपण एक सविस्तर वैयक्तिक व्हिडिओ बनवणार आहोत वेगळा. आज आपण विषय मांडतो आहे, तुमच्याशी चर्चा करतो आहे. मनसेचे एकमेव आमदार होते 2019च्या वेळेला, ते म्हणजे राजू पाटील. आणि या निवडणुकीमध्ये 2024च्या राजू पाटलांचा पराभव हा झालेला आहे. तसे खूप मोठ्या लोकांचा पराभव झाला आहे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत नाही. परंतु राजू पाटील यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत, राजू पाटील यांच्याकडून काही गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि मला वाटतं एक ॲनालिझर म्हणून की राजू पाटलांनी त्या गोष्टी केल्या असत्या तर त्यांचा पराभव हा झाला नसता, त्यांचा विजय झाला असता. कोणत्या गोष्टी आहेत आपण पुढे व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. पण मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतो, मी राजू पाटलांना कुठलाही सल्ला देत नाही आहे आणि पराभव झाला म्हणतही नाही. कारण पराभव ह्या निवडणुकीमध्ये खूप मोठमोठ्या बलाढ्य लोकांचा झालेला आहे, बलाढ्य नेत्यांचा झालेला आहे. अहो, ज्या 30 ते 35 वर्ष एक हाती सत्ता असणाऱ्या वसई विरारमध्ये यावेळेला जनतेने दोघांना बापलेकांना घरी बसवलं, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर. त्यामुळं बाकीच्या ठिकाणी पराभव होणं ते काही मोठी गोष्ट नाही आहे. शरद पवार 10 जागांवरती आलेत, त्याच्याबद्दल बोलत नाही. पण राजू पाटलांकडून काही गोष्टी घडलेल्या आहेत, चुकलेल्या आहेत. आज निवडणुका संपून गेल्या, त्यामुळे आत्ता बोलायला काही हरकत नाही असं मला वाटतं. 2-3 पॉईंट आहेत, 2-3 गोष्टी आहेत. राजू पाटील यांनी 5 वर्षामध्ये काय कामं केली हे सभेमध्ये ते सांगण्यासाठी अपूर्ण पडले असं मला वाटतं. ठीक आहे, सभेमध्ये त्यांनी 5 वर्षे काय कामं केली ह्याच्याबद्दल जास्त न बोलता बाकीच्या मुद्द्यांवरती ते जास्त बोलले. त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा त्यांनी ॲड केला की 5 वर्ष माझ्या आजूबाजूचे जे काही परिसरातले नेते होते हे सगळे एकनाथ शिंदे गटाचे होते. तिथं स्वतः खासदार श्रीकांत शिंदे आहेत, ते BJPचे आहेत, रवींद्र चव्हाण, खूप सारी मंडळी, मोठी मंडळी आहेत, नेते मंडळी. त्याच्यामुळं मी मोठा होईल, माझ्या मतदारसंघामध्ये मी माझं नाव मोठं करील, त्यामुळं मला या ठिकाणी राज्याचा कोणताही फंड या ठिकाणी आला नाही आणि त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघातला विकास हा मला करता आला नाही असं त्यांनी सभेमध्ये जाहीर केलं होतं. ठीक आहे, तोही विषय नाही. पण 5 वर्षामध्ये मी पुन्हा ते सांगेन की राजू पाटील यांनी काय काम केलं जर एखाद्याने विचारलं तर राजू पाटील त्याच्यावरती जास्त वेळ बोलू शकणार नाहीत, एवढं मला माहिती होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, एका बाजूला महायुती हे सांगत होती की आम्ही तुम्हाला फ्री काय देऊ, आम्ही ऑलरेडी तुम्हाला लाडकी बहीण योजना दिलेली आहे ज्याच्यामुळं 1500 रुपये दिलेले आहेत, आणखी आमचं सरकार आलं तर 2100 रुपये देऊ, आणखी काही शेतकऱ्यांची योजना देऊ, आमकं देऊ तमकं देऊ, खूप साऱ्या गोष्टी फ्रीच्या रबडी वाटत होते. त्याच ठिकाणी महाविकास आघाडी काय सांगत होती, तुम्हाला महायुतीनं 1500 रुपये दिलं ना, आमचं सरकार द्या आम्हाला, आम्ही तुम्हाला महालक्ष्मी योजना आणू आणि 3000 रुपये देऊ, आम्ही हे करू, ते करू, असं करू, तसं करू. आणि एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे काय सांगत होते, आम्ही तुम्हाला कुठल्याही पद्धतीची फ्री रबडी देत नाही आणि फ्रीमधलं आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, आम्ही विकास करून दाखवू, महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवून दाखवू, हे राज ठाकरे बोलत होते. मला एक राजसाहेबांना सांगायचं, साहेब इथं विकास कोणाला हवा आहे, इथं जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र कोणाला हवा आहे, कोणालाच नाही पाहिजे. इथे मला काय फ्रीमध्ये भेटते सरकारकडून ते मला पाहिजे. आणि इथेच नाही, पूर्ण भारतामधली मानसिकता अशी आहे, मेंटॅलिटी अशी झाली आहे, सायकोलॉजी अशी आहे की दिल्लीमध्ये ह्या फ्रीच्या गोष्टी वाटून अरविंद केजरीवाल आत्तापर्यंत सत्तेमध्ये आहेत. खरं तर हा विचार आपण करायला पाहिजे होता. आपल्या पक्षाच्या पाठीमागून हा पक्ष आलेला अरविंद केजरीवाल, आज त्यांची 2 राज्यामध्ये सत्ता आहे, हे फ्रीचं वाटून. त्याच्यामुळे जनतेला विकास हेवा वाटेल असा महाराष्ट्र, सिंगापूर, दुबई असं नाही करायचं आहे महाराष्ट्राला. तुम्ही जनतेला काय फ्री देणार आहात ते सांगा, ते जनतेला पटेल, मग जनता तुम्हाला येण्यासारखी मतदान करेल. हेच गोष्टी घडल्या या ठिकाणी. पण मनसेच्या सगळ्या गोष्टीवरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहे, तोही आपण आपल्या चॅनलवरती येईल, बघा तुम्ही. मनसे पक्ष का हारला, ठीक आहे, काय चुका घडल्या मनसेच्या, BJP का जिंकली
आणि बी जे पीला एवढं बहुमत का मिळालं त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतो आहे. पण सध्या राजू पाटील का हारले? राजू पाटलांकडे मुद्दे नव्हते विकासाच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी, आणि हारले त्याचं वाईट वाटत नाही आहे मला. वाईट या गोष्टीच वाटतं आहे की राजू पाटील खूप लीडनी हारले. खूप दोघांमध्ये 2 नंबरला आहेत ते, परंतु पहिला आणि दुसऱ्या उमेदवारामध्ये खूप मोठा फरक आहे. आणखी एक मुद्दा आहे जो मला पर्सनली असं वाटला की राजू पाटील त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही. तो म्हणजे तुमचा आणि जनसंपर्क आहे, जनतेचा संपर्क आहे ना, ह्याच्यामध्ये खूप दुरी निर्माण झालेली आहे, खूप तफावत निर्माण झालेली आहे. सामान्य जनतेला जर तुम्हाला भेटायचं असेल ना तर सहजासहजी तुम्हाला ते भेटू शकत नाहीत. अशी एक प्रोसेस तयार झालेली आहे. कदाचित ही तुम्हाला माहिती आहे का नाही मला खरं माहीत नाही, परंतु सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आता निवडणुका संपून गेल्यात त्यामुळे कोणावरती काही परिणाम होणार नाही. सामान्य माणूस जर तुम्हाला भेटायचं असेल ना, तुमच्याकडे 4 पी आहेत, त्या 4 पीएनकडे फिरून नंतर शेवटचा जो तुमच्या अगदी जवळचा पी असेल तो तुमच्या कानावरती गोष्ट टाकेल. त्याच्यानंतर तुम्हाला ती पटेल नाही पटेल, तुम्ही कन्व्हिन्स व्हाल नाही व्हाल, त्याच्यानंतर मग तुम्ही अप्रुव्हल देणार की हा ठीक आहे भेटूया, मला भेटायचं आहे. मग त्याच्यानंतर तो व्यक्ती तुम्हाला भेटेल. तोपर्यंत तो जो काही समस्यामध्ये असेल, जो काही अडचणीमध्ये असेल, तोपर्यंत तो राहणार नाही ना. त्यामुळं तुमचा जनसंपर्क हा तुटलेला होता मागील काही दिवसामध्ये, वर्षामध्ये, आणि सामान्य जनता आणि तुम्ही ह्या दोघांमध्ये तफावत होती. आता ही तुमच्यामुळे होती का तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे होती, हा विचार करायची गरज आहे. वैयक्तिकपणे माझं मत सांगायचं झालं तर मी तुम्हाला माहिती आहे की निवडणुकांच्या काळामध्ये मी मनसेच्या नेत्यांचे इंटरव्ह्यूज करत होतो, मनसेच्या नेत्यांवरती विश्लेषण करत होतो, जागांवरती विश्लेषण करत होतो, जे मला आजूबाजूला दिसत होतं ते. मी काय मतदारसंघांमध्ये फिरून करत नव्हतो. पण राजू पाटील यांच्याशी देखील मी संपर्क करायचा गेल्या 15-20 दिवस झाले, 1 महिना होत आला, मी संपर्क कंटिन्यू करत होतो. त्यांची 4 पी आहेत. 4 पी एकडून वारंवार दुर्लक्ष केलं जात होतं आणि वारंवार टाळाटाळ केली जात होते. आता मी मनसेच्या लोकांची इंटरव्ह्यूज घेतो आहे, मोठमोठ्या लोकांची नेत्यांची इंटरव्ह्यूज घेतले. एवढं सगळं असताना मला जर भेटण्यासाठी जर एवढा 20-25 दिवस मला प्रयत्न करून टाळाटाळ जर होत असेल आणि निवडणूक होईपर्यंत जर मला त्यांच्याशी भेट घेता येत नसेल, सामान्य जनतेला किती आधार मिळत असेल, सामान्य जनतेला किती तुम्ही भेटत असाल, आणि सामान्य माणसाला भेटण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागत असेल ह्याची कल्पना न केलेली बरी. त्याच्यामुळं मला वाटतं आहे की 2029च्या निवडणुकीसाठी जर तुम्ही आत्तापासून तयारी करत असाल तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर 100% येणाऱ्या 2029मध्ये हा बदल बघायला मिळेल. आणि जय पराजय हा होत राहतो, उगवलेला सूर्य मावळतो, मावळलेला सूर्य उगवतो. त्याच्यामुळं पराभव झाला याचं काही नाही आहे, पण ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर जनता थोडी तुमच्या जवळ येईल आणि जनतेचा विश्वास पुन्हा एकदा तुम्ही कमवाल. बाकी राजूदादा पाटील यांच्या पराभवासाठी एवढी कारणं पर्याप्त आहेत का? नसतील तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती कारणं आहेत ज्या गोष्टीमुळं राजूदादा पाटील वैयक्तिकपणे पडलेत असं तुम्हाला वाटतं? कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. कमेंटमध्ये तुमचं मत, प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. आणि मनसे या निवडणुकीच्या काळामध्ये आपले मनसेचे बरेचसे व्हिडिओ आले, त्या सगळ्या व्हिडिओला आपण भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. आणि असंच प्रेम देत राहा इथून पुढे देखील. ही काही निवडणूक संपली त्यामुळं आयुष्य संपलेलं नाही आहे, आयुष्य खूप पुढं आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.